हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल श्री किचन. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंटसारखा घरच्या घरी कमी साहित्यामध्ये सोयाबीन मसाला. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा पूर्ण पहा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी इथे सोयाबीन वडा घेतलेला आहे. आता हा प्रत्येक वेळेस आपण भिजत घालून याची भाजी बनवत असतो, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू करूया. मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये छोटा 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. त्यामध्ये खोबऱ्याचे बारीक काप करून ते असे मंद आचेवरती तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आता इथे पाहू शकता आपले काप व्यवस्थित भाजलेले आहेत. ते मी आता बाहेर काढून घेत आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण 4 ते 5 काजू तेलामध्ये टाकून हे व्यवस्थित असे मंद आचेवरती 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित असे भाजले जातील. आता इथे पाहू शकता आपले काजू हे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता मी हे ते एका ताटामध्ये काढून घेत आहे. आता आपण त्याचबरोबर इथे मी लसणाच्या पाकळ्या 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ते या तेलामध्ये घालून त्याला पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता हे अर्धा मिनिट झाल्यानंतर याचा कलर बदलल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता आपल्या लसणाचा कलर अगदी व्यवस्थित बदललेला आहे. आता याला आपण ताटामध्ये काढून घेऊयात. आता यानंतर मी इथे अद्रकीचे 4-5 काप करून घेतलेले होते. ते या तेलामध्ये टाकून ते पण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याला अधूनमधून परतून मंद आचेवरती खरपूस असे भाजून घ्यायचं आहे आपल्याला अद्रक. इथे पाहू शकता आपली अद्रक ही भाजून घेतलेली आहे. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण वेगळ्या पद्धतीने जी भाजी करणार आहोत ती म्हणजे आता तेलामध्ये आपल्याला पहिल्यांदा सोयाबीन असा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. आता इथे पाहू शकता मी आणखीन थोडं तेल टाकून हा सोयाबीन वडा व्यवस्थित असा मंद आचेवरती खरपूस भाजून घेतलेला आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण कांदा घालून कांद्याचा हा कच्चेपणा आणि रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. इथे पाहू शकता आपला कांदाही भाजून तयार आहे. आता हे 10 मिनिट थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. 10 मिनिटानंतर हे थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथे पाहू शकता हे मस्त असं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण. आता कढईमध्ये आपण मोठे 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत. जिरे एक 10 ते 15 सेकंद व्यवस्थित तेलामध्ये भाजले गेले की त्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. आता याला व्यवस्थित असं हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत या वाटणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे. आणि जोपर्यंत आपलं वाटण व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत हे अधूनमधून आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे आपल्या कढईच्या तळाशी चिटकणार नाही. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा. आता इथे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित आपलं हे वाटण व्यवस्थित तेलामध्ये भाजलं गेलेलं आहे. याला तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घातलेली आहे. आता ही टोमॅटोची प्युरी घातली की याला थोडंसं परतून घेऊन यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता पुन्हा एकदा 1 मिनिटभर याला हलवून घ्यायचं आहे.
आता इथे पाहू शकता याला पण व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. आता हा मसाला व्यवस्थित असा शिजण्यासाठी मी यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून एकदा मिक्स करून यावरती झाकण ठेवून हे 5 मिनिट लो गॅसवरती हे शिजवून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. आता याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यातला उरलेला कच्चेपणा हा निघून जाईल. इथे पाहू शकता आपलं वाटण असं मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 2 ते 2.5 चमचे काळे तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर यामध्ये घालून हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता आपल्या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता याला अधूनमधून परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले कढईच्या तळाशी चिटकणार नाहीत. आता यावर 1 मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व मसाले एकत्रित मिसळले जातील. आता इथे पाहू शकता मी झाकण काढून घेतलेलं आहे. याला पुन्हा एकदा हलवून घेतलेलं आहे. आता हे मसाले व्यवस्थित असे वाटणाशी एकत्रित झालेले आहेत. आता यामध्ये मी 2 ग्लास कोमट पाणी घालून घेत आहे. कोमट पाणी घातल्याने भाजीची टेस्ट ही वाढते आणि भाजीला कलर खूप छान येतो. त्याचबरोबर भाजीला कटही येतो. त्यामुळे भाजीमध्ये थंड पाणी घालायचं नाही आहे, कोमट पाणी करून घालायचं आहे. आता भाजीला थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम वाढवून. आता इथे पाहू शकता उकळी येतच आहे. आता आम्ही यामध्ये आपण जो सोयाबीन वडा तेलामध्ये भाजून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही थोडीशी वाढवायची आहे. आता मी यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चिमूटभर साखर यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता यावरती झाकण ठेवून मी शिजवून घेतलेला आहे 3 ते 4 मिनिट. हा सोयाबीन वडा आपण भिजवून न घेतल्यामुळे याला शिजायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे आपण हे 2-3दा झाकण ठेवून हे व्यवस्थित असं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता आता आपण याला व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. आता मी इथे चेक करते सोयाबीन आपला शिजला की नाही. ते पाहू शकता आपला सोयाबीन वडा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. आता याला मी आणखी 3 ते 4 मिनिट याला झाकण काढून मंद आचेवरती शिजवून घेणार आहे. याला अधूनमधून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला सोयाबीन वडा या रश्श्यामध्ये व्यवस्थित असा शिजला जाईल. अशा प्रकारे भाजी केल्यानंतर सेम टू सेम मटणाची चव या सोयाबीनच्या भाजीला येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही त्यानंतर जो सोयाबीनची भाजी भिजवून जो सोयाबीन वड्याची भाजी तयार करायचा ते विसरून जाऊन तुम्ही अशा प्रकारे भाजी करायला शिकाल. आता इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर यावरती घालून घेतलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही सोयाबीन मसाल्याची ग्रेव्ही किती मस्तपैकी तयार झालेली आहे. खूप दाटही नाही आणि खूप पातळही नाही, अशा प्रकारे या सोयाबीन मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. इथे पाहू शकता किती चमचमीत आणि झणझणीत सोयाबीनची भाजी दिसत आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशा पद्धतीने भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.